उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर राज्यभरातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येते. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार आहेत त्यांची भावना झालेली आहे की ते पोरके झालेत अशी त्यांची भावना कुठेतरी समोर येताना पाहायला मिळते. माझ्यासोबत आता राष्ट्रवादीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर आहेत. भाऊ, अजितदादा गेल्यानंतर कुठेतरी पोरकं झाल्याची भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांची आमदारांची आहे. डोक्यावरचा हात गेला आता. नाही, ही वस्तुस्थितीचे दादांच्या जाण्यानं सर्वांनाच धक्का बसलेला आहे. कारण की दादांनी एवढा सर्वच कार्यक्रमात ताकद देणारा माणूस कोणीच नाही. राजकीय भूमिका घेत असताना दादांनी कधी असं हे केलं नाही. कायम जे आपले माणसं आहेत म्हणजे ते पक्षाचे पदाधिकारी असेल किंवा आमदार असेल किंवा जेलपी सदस्य असेल सभापती यांना कायम ताकद देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांच्या जाण्यानं नक्कीच आम्हाला तो जाणीव झाली. परंतु भविष्यकाळात काम करत त्यांचे विचार करून आम्ही काम करतो. त्यांनी जे आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाने या ठिकाणी काम करत असताना शेवट आमची पण भूमिका यायची. त्यांनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे की जनतेशी नाळ जोडून जनतेचे प्रश्न सोडवायचे, ज्या प्रकारे त्यांनी काम केले त्याच पद्धतीने काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहे. दादांशी तुमची अनेक वेळा कॉल व्हायचे. शेवटी अगदी निवडणुकीच्या काळामुळे शेवटच्या दिवसापर्यंत कॉल होत होते. शेवटच्या कॉलमध्ये काय बोलणार? शेवटच्या कॉलमध्ये दादांनी मला फोन केला आणि मला सांगितलं की शंकर, मी उमेदवार दिलेले आहेत, काही करून हा पुणे जिल्हा आपला हक्काचा जिल्हा आहे आणि त्यामुळे ह्या मतदारसंघात जसं तो आमदार झाला आहे मी मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे, काम चांगलं आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तिन्ही जिल्हा या तालुक्यामध्ये सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच आली पाहिजे, ती मला आणून द्यायची, हा शब्द दादांचा मला होता. अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोणी करायचं किंवा उपमुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार याच्याकडे खरं तर लक्ष लागलेलं होतं आणि ही पद जे आहे ते पवारांच्या घरात अजित पवारांच्या घरात जावं अशी इच्छा होती. उद्या 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री त्या असणार आहेत का भावना राष्ट्रवादीच्या आमदार म्हणून? याचा आम्हाला नक्कीच आनंद होणार आहे. कारण की दादांनी नेतृत्व केलं आणि त्यांच्या कुटुंबात जर हे पद जात असेल तर आम्हाला त्याचा नक्कीच अभिमान आहे. परंतु या ठिकाणी अजून आता आम्हाला उद्या सकाळी बोलवलेलं आहे, विधान भवनमध्ये मिटिंग आहे आणि आमची मिटिंग झाल्यानंतर जो निर्णय लागणार आहे आता आम्ही पण पाहतोय, पण ते ॲक्च्युली अजून आता आम्हाला मेसेज आला आहे. उद्या आम्हाला मुंबईला बोलवले, त्यांचा जो निर्णय लागणार तो आम्हाला मान्य आहे. परंतु दर वहिनी होत असेल तर साहजिकच कार्यकर्त्यांना आनंद आहे. कारण की दादांची जी दादाबद्दल लोकांची जी आस्था आहे किंवा दादाबद्दल जो प्रेम आहे आणि तोच त्या कुटुंबात ते मिळत असेल तर आम्हाला नक्कीच त्याचा आनंद आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा वहिनींची निवड व्हावी असं एकमताने निर्णय झाल्याचं कळतं. त्यासाठी सुद्धा पाठिंबा असणार का? त्या कुटुंबाला जे काय मिळेल त्यात आम्हाला आनंद आहे. कारण की शेवट त्या कुटुंबाने पेरलेलं आहे आणि त्यांनीच या ठिकाणी अपक्ष एवढा मोठा प्रमाणात वाढवलेला आहे. त्यामुळे जे काही त्यांनी पक्षाच्या माध्यमातून निर्णय होतील ते आम्हाला त्यात आनंदच आहे. महापालिका निवडणुका असतील किंवा नगरपालिका निवडणुका असतील तेव्हापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत अशी इच्छा कुठेतरी कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची आहे. तसा निर्णय सुद्धा काही दिवसात होणार होता, पण आता दादा गेलेत. आता सुद्धा भावना आहेत की दोन्ही आता राष्ट्रवादी एकत्र याव्यात. पवार साहेब असतील, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन काम करावं. तुमची आमदार म्हणून काय भावना आहे? विलिनीकरण व्हावं का दोन्ही राष्ट्रवादी? आता आमदार म्हणून प्रत्येकालाच वाटत असतं आपली जी मतं आहेत ती डिवाईड झाली तर फटका आपल्यालाच बसत असतो आणि तो बसून नाही. शेवटी एक विचाराने काम करणारी माणसात गेली अनेक वर्ष एकत्र काम करतोय आणि मग अशी समविचारी लोक जर एकत्र आली तर नक्कीच त्या प्रत्येक उमेदवाराला त्याचा फायदा होतो, पक्षाला फायदा होत असतो. त्यामुळे आमची मानसिकता ही आहे ना की एकत्र यावं, पवार कुटुंबाने पुन्हा एकदा एकत्र यावं. ओके. आपण पाहतोय की शंकर मांडेकर आहेत, त्यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला मिळते. कॅमेरापर्सन तुषार खाने सह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.